नमस्कार मित्रांनो. तर चला बघूया आज गाजराचा हलवा कसा बनवायचा ते. गाजराचा सीझन आहे तर हलवा तर झालाच पाहिजे. आपण त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूयात. इथे मी 1 किलोच्या वर साधारण गाजर घेतलेले आहेत. हे गाजर आता आपल्याला खिसून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकताय गाजर खिसून घेतलेले आहेत आणि इथे शेजारी साहित्य ठेवलेलं आहे. इथे थोडासा खावा घेतलेला आहे, इलायची पावडर घेतलेली आहे आणि काजू बदामचे तुकडे करून घेतलेले आहेत. इथे 1 वाटी दूध घेतलेलं आहे. इथे 1 वाटी साखर दाखवली आहे पण मी 2 वाट्या यूज करणार आहे. आणि इथे शेजारी आपल्याला तूप घालायचं त्याच्यात. तर चला आता कढई गरम करायला ठेवूया आपण. कढई गरम झाल्यावर त्याच्यात आपण सर्वप्रथम तूप टाकणार आहोत. इथे 2 चमचे तूप टाकून घेऊया आपण. आणि तूप थोडंसं गरम झालं की याच्यात आपण खिसलेला गाजर घालणार आहोत. आणि गाजर चांगले छान तुपात परतून घ्यायचे. परतून म्हणजे अगदी ड्राय नाही करायचे. त्याच्यात हळूहळू त्याला पाणी सुटतंच गाजराला. हे सर्व खिसलेले गाजर मी टाकून घेतलेले आहे त्याच्यात. आणि हे छान अशा हलवून घेऊया गाजर, जेणेकरून ते तूप आहे ते सगळीकडे लागेल. आणि याच्यात लगेच दूध वगैरे ॲड नाही करायचं, नाहीतर जास्त पाणी सुटेल त्याला. जेवढं लागेल तेवढंच ॲड करायचं आहे दूध, नाहीतर ते एकदम पातळ होऊन जाईल. कारण गाजर आपण एकदमच बारीक खिसणीने खिसलेले आहेत, त्यामुळेच त्याला जास्त दूध वगैरे लागणार नाही शिजण्यासाठी. तर इथे बघू शकताय तुम्ही छान गाजर हलवून घेतलेले आहेत मी. आणि इथे बघू शकताय गाजरात जे पाणी असतं ते निघून गेलेलं आहे थोडं. आता आपण याच्यात दूध टाकणार आहोत. तर मी ही 1 वाटी दूध घेतलेलं आहे. आपण हे ॲड करूया याच्यात. दूध टाकल्यावर हलवून घेऊया थोडं. हे दूध छान असं मिक्स करून घेतलं त्याच्यात ना, बाकीचे इन्ग्रेडियंट्स पण टाकूया आपण त्याच्यात. बघू शकताय तुम्ही, दिसायलाच किती छान दिसते. मी थोडंसं अजून तूप टाकलंय. मला थोडंसं कमी पडल्यासारखं वाटलं म्हणून मी अजून ॲड केलं तूप. आणि हे आता आपण झाकून ठेवूया असंच. झाकण ठेवल्यामुळे हे छान शिजलेलं आहे. म्हणजे पूर्ण नाही आहे शिजलेलं, थोडं शिजलेलं आहे. आता याच्यामध्ये 1 वाटी साखर टाकूया. याच्यामध्ये आपण अजून 1 वाटी साखर ॲड करूया. साखर टाकल्यामुळे आता त्याला पाणी जास्त सुटेल. आणि गॅस आता आपल्याला हाय फ्लेमवरतीच ठेवायचा आहे, जेणेकरून पाणी लवकरात लवकर आटलं जाईल. आणि आता याच्यात आपण ड्राय फ्रूट्स टाकूया. हे काजू बदाम तुकडे करून घेतले होते मी, ते ॲड करूया.
आणि आता आपण याच्यात खवा ॲड करूया. खवा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तरच टाका, नाहीतर तुम्ही स्किप करू शकता. पण खव्यामुळे टेस्ट खूपच छान लागते. हे दिसायला आत्ता पातळ दिसतंय, याला आपण असंच घट्ट करून घ्यायचं आहे. हलवायचं आहे छान, जेणेकरून खाली चिटकणार नाही हे. आणि हे आता घट्ट होत चाललेलं आहे. असंच सतत हलवत राहायचं त्याला, जेणेकरून खाली चिटकणार नाही अजिबात. आता आपण याच्यात इलायची पावडर ॲड करूया. मी साधारण 1 चमचाभर इलायची पावडर टाकली असेल. तर मित्रांनो, आपला हा गाजराचा हलवा ऑलमोस्ट रेडी झालेला आहे. आपण याला सर्व करूया आता. बघू शकताय तुम्ही गाजराचा हलवा सर्व केलेला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि गाजराचा हलवा खायला या. बाय बाय.